बघा इथं रिसॉल्विंग टू द पार्शियल फ्रॅक्शन 1/x³ - 1 दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आता सोल्युशन. सगळ्यात आधी बघायचं हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे की नाही. प्रॉपर फ्रॅक्शन आहे, कारण की वर जे आहे एक्सची पॉवर जी ती 0 आहे, म्हणजे तिथं एक्सची टर्मच नाही. म्हणजे x⁻0 काय येतं 1 येतं, म्हणजेच 1 × 1 काय राहणार 1 राहणार. मग इथं डिनॉमिनेटरची पॉवर 3 आहे, न्यूमरेटरची पॉवर 0 आहे, म्हणजेच 3 इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे हा प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. मग आता जर बघितलं आपण इथं बघा, तर हा इथं डिनॉमिनेटर जो आहे तो a³ - b³ फॉर्ममध्ये दिसतोय. मग a³ - b³ काय येतं, त्याचे जर आपण फॅक्टर काढले तर a - b, नंतर येतं a² + ab + b². हा काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग याच्यानुसार आपण डिनॉमिनेटर कसं एक्सपांड करू शकतो बघा. डिनॉमिनेटरला येणार 1/x - 1, इथे येणार आहे x² + ab काय इथं x × 1 x × 1 + 1. ठीक आहे. मग बघा इक्वल्स टू, आता इथं काय एक्सपान्शन होणार. आता हे कुठले फॅक्टर बघा, हे काय आहे की हा लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर आहे, हा क्वाड्रेटिक फॅक्टर आहे. हा कोणता फॅक्टर आहे, क्वाड्रेटिक. मग बघा नॉन रिपीटेड आणि हा आहे क्वाड्रेटिक नॉन रिड्युसिबल आहे. नॉन रिड्युसिबल जर असेल तर काय होणार, तर बघा याची थर्ड केसनुसार एक्सपान्शन होणार, म्हणजे तिथे येणार आहे a/, फर्स्ट फॅक्टर x - 1 + bx + c अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन x² + x + 1. आता तुम्ही म्हणशाल हा नॉन रिड्युसिबल कसं काय, कारण की इथं मल्टिप्लिकेशन 1 पाहिजे आणि त्यांची ॲडिशन पण +1 आली पाहिजे. मग 1 × 1 केलं, त्याला जर आपण दोन्हीला पण प्लस साईन दिलं तर 1 + 1 2 होतं. त्याच्यामुळे इथं फॅक्टर पाडणं पॉसिबल नाही, म्हणजे इरिड्युसिबल फॅक्टर. याला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. ठीक आहे. मग आता इक्वेशन 1 भेटल्यानंतर काय करायचं, LCM घ्यायचं. मग 1/x - 1 आणि इथं आहे x² + x + 1. ठीक आहे. मग इथे इक्वल्स टू, आता क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये a × x² + x + 1, त्याच्यानंतर ना प्लस bx + c x - 1. डिनॉमिनेटरला काय येणार x - 1 x² + x + 1. ठीक आहे. मग आता बघा हा डिनॉमिनेटर दोन्हीकडे बी सेम आहे, हा कॅन्सल होणार. मग हा कॅन्सल झाल्यानंतर ना इक्वेशन काय भेटेल आपल्याला, 1 इक्वल्स टू a × ब्रॅकेटमध्ये x² + x + 1 प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येणार आहे bx + c x - 1. याला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. मग इक्वेशन नंबर 2 आलं. आता आपल्याला काय ए, बी आणि सी फाइंड आउट करायची. मग सगळ्यात पहिले बघा फर्स्ट फॅक्टर, त्याला इक्वेट 0 करायचं. मग इथं काय दिलेलं आहे, x - 1 = 0, म्हणून x = किती येणार आहे, x = 1. पुटिंग इन इक्वेशन 2, इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. ठीक आहे. मग बघा 1 इक्वल्स टू a × ब्रॅकेटमध्ये 1² + 1 + 1, इथे येणार आहे ब्रॅकेटमध्ये b × ब्रॅकेटमध्ये 1 + c, आणि पुन्हा इथे येणार आहे x च्या जागेवरती 1 - 1. 1 - 1 बघा इथं 1 - 1 ची टर्म आहे, म्हणजे ही टर्म पूर्ण 0 होणार. इथे येणार आहे 1 इक्वल्स टू a × ब्रॅकेटमध्ये 1 + 1 + 1,
इथे येणार प्लस बी इंटू वन बीच राहणार प्लस सी ब्रॅकेटमध्ये इथं 1 - 1 0 म्हणजेच इथं काय येणार 1 इक्वल्स टू 3a प्लस 0 म्हणजेच a इक्वल्स टू किती आलं 1/3. ठीक आहे. मग आता a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1/3. ठीक आहे. मग 1/3 भेटलं. नंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला ए फाइंड आउट करायचं. मग नंबर लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. नंबर लाईनवरती बघायचं. नंबर लाईनवरती आपण कुठल्या कुठल्या व्हॅल्यू पुट केल्या आतापर्यंत बघा. आपण इथं 0 घेऊ 0 1 2 -1 -2. आता याच्यापैकी कुठली व्हॅल्यू पुट केली आपण तर आपण आता इथं 1 पुट केलं. ठीक आहे. मग आता काय पुट करशाल 0 पुट करशाल. काय करशाल 0. ठीक आहे. मग इथं काय करायचं x इक्वल्स टू 0 पुटिंग इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये x इक्वल्स टू 0 पुट करायचं. ठीक आहे. मग इथं बघा 1 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे 0 स्क्वेअर प्लस 0 प्लस 1 प्लस b इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 0 प्लस c त्याच्यानंतर इथे येणार आहे 0 - 1. ठीक आहे. म्हणजेच 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस बीची टर्म 0 होणार. ठीक आहे. म्हणजे 0 प्लस सी इथे येणार आहे -1 म्हणजेच 1 इक्वल्स टू ए मायनस सी. मग आता एची व्हॅल्यू काय आपल्याकडं 1/3 आहे. काय आहे 1/3 ती पुट करा. मग ए इक्वल्स टू 1/3 पुट. मग इथे येणार आहे 1 इक्वल्स टू 1/3 मायनस सी. मग हा मायनस सी इकडे गेलं काय होईल प्लस होईल आणि हा इकडचं 1 इकडे गेलं काय होईल मायनस होईल. म्हणजेच सी इक्वल्स टू येणार आहे 1/3 - 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर सी इक्वल्स टू काय येणार मग 1 - 3/3 म्हणजे सी इक्वल्स टू आलं -2/3. मग सीची व्हॅल्यू भेटली आपल्याला -2/3. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं कोणती व्हॅल्यू काढायची बीची. बघा आता आपण इथं नंबर लाईनवरती काय पुट केलंय नंबर लाईनवरती काय काय पुट केलं बघा 0 पण पुट केला आता आपण. ठीक आहे. मग आता काय करायचं -1 पुट करायचं. काय करायचं -1. ठीक आहे. तर -1 म्हणजे असं काही नाही तुम्ही -1च करू शकता. तुम्हाला वाटलं 2 करायचं तर 2 पण करू शकता. तरी पण आपलं काय येणार आहे बी येणार आहे. किंवा तुम्हाला वाटलं कुठली पण व्हॅल्यू पुट करू शकता तुम्हाला जी वाटेल ती. ठीक आहे. म्हणजे असं कंपल्शन नाही. मग इथे लिहायचं पुट x इक्वल्स टू -1 इन इक्वेशन 2. ठीक आहे. मग इक्वेशन 2 मध्ये पुट करू आता आपण. इथे येणार आहे 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये -1चा स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये येणार -1 हा प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. प्लस आता इथं बी फाइंड आउट करायचं आहे. बी इंटू ब्रॅकेटमध्ये येणार -1 प्लस सी आणि इथे येणार आहे ब्रॅकेटमध्ये पुन्हा -1 -1. ठीक आहे. म्हणजे 1 इक्वल्स टू आता बघा इथं 1चा स्क्वेअर 1 आणि हा +1 -1 काय होणार 0 होणार. म्हणजेच ए इंटू ब्रॅकेटमध्ये येणार फक्त 1 प्लस इथं बी मायनस येणार प्लस सी आणि इथं -2. मग इथं बघा 1 इंटू ए प्लस -2 इंटू -बी काय येणार +2b आणि हा येणार आहे -2c. मग बघा 1 इक्वल्स टू ए प्लस 2b -2c आलं. ठीक आहे. मग पुढच्या पेजवरती आपण आता लिहून घेऊ ते 1 इक्वल्स टू ए प्लस 2b
2c. ठीक आहे. मग आता आपल्याकडे ए आणि बीचे व्हॅल्यू आहे, सॉरी ए आणि सीचे व्हॅल्यू आहे. तर ए इक्वल्स टू काय आहे बघा, इथं बघू आपण. ए इक्वल्स टू काय आहे 1/3, सी इक्वल्स टू -2/3. ए इक्वल्स टू 1/3 and c equals to -2/3. पुटिंग इन इक्वेशन, मग पुट करायचं. मग 1 इक्वल्स टू काय येणार 1 इक्वल्स टू 1/3 प्लस 2b मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये येणार आहे -2/3. ठीक आहे. मग बघा आता इथं हा टू कट होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना मग इथं काय राहणार 1 इक्वल्स टू 1/3 प्लस 2b. हा मायनस आणि हा मायनस काय होणार प्लस, म्हणजे इथं आलं फक्त 2. मग हा 2b इकडे गेल्यावर काय होणार मायनस होणार, किंवा ह्या तिन्ही टर्म इकडे मायनस नाही. मग आता आपण काय करू, इकडं असं लिहू, हा 2b तिथंच राहिला इक्वल्स टू, आता ही टर्म इकडे गेली काय होणार -1/3 आणि हा 2 प्लस इकडे गेलं काय होईल मायनस होणार. मग बघा आता डिनॉमिनेटर सेम करायचं. 2b इक्वल्स टू आता इथे येणार आहे 3 - 1, इथे येणार आहे 3 दुने 6/3. मग बघा इथं काय होईल -3 सॉरी +3 - 1 -6 -6 -1 -7 7 -3 किती येणार 7 - 3, म्हणजेच इथे येणार आहे -4/3. इथं आहे 2b. मग हा 2b मधला b जो आहे तो ते तसं राहिला. हा 2 मल्टिप्लाय इकडे गेलो, हा काय झाला डिवाइड झाला, म्हणजे 4/3 इंटू 2 झालं. म्हणजेच इथं b इक्वल्स टू काय आलं -2/3. ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आता ए बी सी तिन्ही पण व्हॅल्यू भेटले आपल्या. तिन्ही व्हॅल्यू भेटले काय करावं लागेल मग बघा. ए इक्वल्स टू 1/3, बी इक्वल्स टू -2/3 आणि सी इक्वल्स टू काय -2/3. पुटिंग इन इक्वेशन 1. पुटिंग इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये पुट करा. मग इक्वेशन 1 काय बघा आता. मग इक्वेशन 1 इथं आहे. इक्वेशन 1 आपण कॉपी करून घेऊ. ठीक आहे. इक्वेशन 1 आता कॉपी करू आणि पुढच्या पेजवरती घेऊन जाऊ. ठीक आहे. कधी कधी सिलेक्ट होत नाही. ठीक आहे. इक्वेशन 1 आता कॉपी झालं बघा. या इक्वेशन मध्ये एच्या जागेवरती एची व्हॅल्यू लिहा, बीच्या जागेवरती बीची व्हॅल्यू लिहा आणि सीच्या जागेवरती सीची व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे. म्हणजे ही साईड तशी जाणार 1/, इथं काय येणार 1/, x - 1 x² प्लस ax प्लस 1 इक्वल्स टू इथे येणार आहे 1/3 अपॉन x - 1 प्लस इथे येणार आहे -2/3 x -2/3. ठीक आहे. अपॉन x² प्लस x प्लस 1. आता बघा तुम्ही इथं असंच ठेवलं तरी चालेल, किंवा तुम्ही पुढे एक्सपान्शन केलं तरी चालेल, तुमच्यानुसार आहे. ठीक आहे. मग इथं आपण एक एक्सपान्शन करू शकतो. इथं दोन्हीकडे पण 3 हा तरी कॉमन घेऊ शकतो.
किंवा इथं पण 3, इथं पण 3, इथं पण 3. ठीक आहे. हा डायरेक्ट तुम्ही इथं बाहेर पण घेऊ शकता. 1/3 ब्रॅकेटमध्ये येणार डायरेक्ट 1/(x-1). नंतर ना ही मायनस साईन जर कॉमन घेतलं इथं, तर इथं येणार x. इथं बघा आपण 2 कॉमन घेऊ. इथे येणार x-1 x² + x+1. ठीक आहे. आणि इथं ब्रॅकेट कम्प्लीट. ही साईड तशीच राहणार 1/(x-1 x² + x+1. ठीक आहे. तुम्हाला जर कळलं तुम्ही एक्सपान्शन करा. जर तुम्हाला कळत नसेल पुढं काय करायचं तर काही करू नका. इथं एवढंच असं आन्सर लिहा आणि ह्यालाच ब्रॅकेट करा. ठीक आहे. म्हणजे तुमचा आन्सर काय बरोबर आहे. हा केस 3चा प्रॉब्लेम होता. ठीक आहे.